हॅलो फ्रेंड्स, आज आपण सायन्सचा पुढचा चॅप्टर बघणार आहोत. केमिकल इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, त्याचा पार्ट 1 बघणार आहोत. बघा की आज जर आपलं लाईफ बघितलं तर इलेक्ट्रिसिटी शिवाय आपण जगू शकत नाही. म्हणजे जशा आपल्या बेसिक नीड्स आहेत, अन्न, पाणी आणि हवा, तसं आता इलेक्ट्रिसिटी ही चौथी आपली नीड तयार झालेली आहे. बरोबर आहे ना. आज तुम्ही जर बघितलं तर घरात आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागते. तुम्ही जागे असलात तरी इलेक्ट्रिसिटी वापरत असता, तुम्ही झोपलेले असलात तरी सुद्धा इलेक्ट्रिसिटी वापरत असता. म्हणजे काय, तुम्ही जिथे कुठे जाल तिथे तिथे तुम्हाला इलेक्ट्रिसिटी ही खूप गरजेची आवश्यक बाब बनलेली आहे. त्याच्याबद्दल आपण ह्या चॅप्टरमध्ये माहिती घेणार आहोत. इलेक्ट्रिसिटी प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन अवर एव्हरीडे लाईफ. इलेक्ट्रिसिटी जी आहे हे आपल्या डेली लाईफमध्ये खूप खूप इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला माहिती आहे. इट इज डिफिकल्ट टू इमॅजिन अवर लाईव्ह विदाउट इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी जर नसेल तर आपण लाईफ इमॅजिनच करू शकत नाही. लक्षात आलं ना. समजा असं जर झालं की एक दिवस तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रिसिटी आज तुमच्या घरातली बंद आहे, तर आपण एक दिवस सुद्धा आपण व्यवस्थित आनंदात काढू शकत नाही. कारण का, प्रत्येक गोष्ट आज आपली इलेक्ट्रिसिटीवरती डिपेंड आहे. Electricity is wonderful as it does wonders, but only if it is used properly and carefully. इलेक्ट्रिसिटीमुळे बघा आपण कित्येक गोष्टी करू शकतो. म्हणजे ज्या आपल्याला फिजिकली शक्य नाहीत अशा कितीतरी गोष्टी आपण इलेक्ट्रिसिटीकडनं करून घेत असतो. ती वंडरफुल आहेच आहे आणि अनेक वंडर्स ती करू शकते, पण केव्हा, जर ती प्रॉपरली आणि केअरफुली यूज केली तरच. अदरवाईज इट कॅन कॉज डॅमेज, फायर अँड इव्हन डेथ व्हेन नॉट युज्ड प्रॉपरली. जर तिच्याशी आपण खिलवाड केला तर मात्र त्याच्यापासून आपल्याला धोका हा निश्चित आहे. आग लागू शकते, इतर काही डॅमेज होऊ शकतं, एखाद्या माणसाचा डेथ सुद्धा ह्याच्यात होऊ शकते. केव्हा, जर ही प्रॉपरली हँडल केली नाही तर. इफ वी कम इन कॉन्टॅक्ट विथ एन इलेक्ट्रिक करंट इट कॅन बी व्हेरी डेंजरस. आपण जर डायरेक्ट फिजिकली इलेक्ट्रिक करंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो तर मात्र हा करंट आपल्याला खूप खूप धोकादायक आहे. अँड इलेक्ट्रिक करंट फ्लोज थ्रू वायर्स. तुम्हालाही माहिती आहे की इलेक्ट्रिक करंट कशातून फ्लो होत असतो. ज्या काही इलेक्ट्रिक वायर्स असतात त्याच्यामधनं हा इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असतो. इलेक्ट्रिक करंट इज युज्ड बाय अस फॉर लाइटिंग लॅम्प्स, प्लेइंग रेडिओज, टेलिव्हिजन्स अँड फॉर रनिंग इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. आज जर तुम्ही घरामध्ये बघितलं तर अगदी तुमच्या डोअर स्टेपपासून आत आल्यापासून इलेक्ट्रिसिटीचा किंवा बाहेरपासूनच इलेक्ट्रिसिटीचा वापर सुरू होतो. पहिल्यांदा आपण डोरबेल वाजवतो, नंतर घरामध्ये लाईट्स वापरतो, आत आल्यानंतर किचनमध्ये आपल्या अनेक इक्विपमेंट्स असतात जी इलेक्ट्रिसिटीवरती रन होत असतात. आपल्या लिव्हिंग रूममध्ये अनेक इक्विपमेंट्स असतात जी इलेक्ट्रिसिटीवरती रन होत असतात. तुमच्या बेडरूममध्ये, बाथरूममध्ये, जिथे कुठे तुम्ही जाल तिथं प्रत्येक ठिकाणी आपण इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस वापरत असतो. All substances are made up of atoms which have charged particles called electrons and protons. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक सबस्टन्स हा मायन्यूट पार्टिकल्सचा बनलेला आहे, ज्याला म्हणतो आपण ॲटम्स. आणि ह्या ॲटम्समध्ये दोन प्रकारचे पार्टिकल्स आपल्याला बघायला मिळतात, इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स. खाली तिथं शेजारी फिगर दाखवलेली आहे बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला तो ॲटमचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. त्याच्या न्यूक्लियसमध्ये तुम्हाला प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स दिसत आहेत आणि त्या न्यूक्लियसच्या भोवतीने सर्क्युलर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. इलेक्ट्रिसिटी इन ऑल फॉर्म्स इज ड्यू टू चार्जेस ऑन दीज पार्टिकल्स. कुठल्याही फॉर्ममधली जर इलेक्ट्रिसिटी असेल, असं का म्हणलंय कुठल्याही फॉर्ममधली, कारण दोन प्रकारची इलेक्ट्रिसिटी आपण बघितलेली आहे. एक फ्लोईंग करंट इलेक्ट्रिसिटी आणि दुसरी जी आहे ती स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. मग हे दोन्ही जे फॉर्म आहेत, हे सगळे फॉर्म्स काय आहेत, हे जे चार्ज्ड पार्टिकल्स आहेत ह्याच्यामुळे हे इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक करंट आपल्याला बघायला मिळतात. When charged particles move in one direction, we get an electric current. आता ही जी चार्ज्ड पार्टिकल्स आहेत ही ज्यावेळी एका डायरेक्शनमध्ये फ्लो व्हायला लागतात त्यावेळी आपण काय म्हणतो, आपल्याला इलेक्ट्रिक करंट मिळाला असं म्हणतो. बघा तिथं शेजारी एक कंडक्टर दाखवलेला आहे, त्याचा क्रॉस सेक्शन दाखवला आहे, कॉपरची वायर दाखवली आहे आणि त्याच्या आतमध्ये ते ॲटम्स मूव्ह होताना दाखवलेत आणि जो ॲरो दाखवलेला आहे त्या डायरेक्शनमध्ये हे सगळे जे चार्ज्ड पार्टिकल्स आहेत ही मूव्ह होत आहेत. म्हणजेच काय, त्याच्यातनं इलेक्ट्रिक करंट हा फ्लो होतो आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपण आधी पण बघितलेला आहे, इथे थोडंसं आपण टच करूया त्याला, की गुड अँड बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यालाच आपण काय म्हणतो, कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. ऑल सबस्टन्सेस डू नॉट अलाउ अन इलेक्ट्रिक करंट टू पास थ्रू देम. आपल्यालाही माहिती आहे की जे काही आपल्या अवतीभोवती सबस्टन्सेस आहेत त्या सगळ्याच सबस्टन्सेसमधनं इलेक्ट्रिक करंट पास होत नाही. बेस्ड ऑन दिस ॲबिलिटी सबस्टन्सेस आर डिव्हायडेड इंटू टू कॅटेगरीज, कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स.
ही जी सबस्टन्सेसची इलेक्ट्रिक करंट कॅरी करण्याची जी कॅपॅसिटी आहे किंवा जी ॲबिलिटी आहे त्याच्यावरती ह्या सबस्टन्सेसचे दोन पार्ट पडतात, त्या म्हणजे कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्स. तिथं खाली तुम्हाला पिक्चरमध्ये दाखवले आहेत बघा, कंडक्टर्स कुठले, इन्सुलेटर्स कुठले, हे आपण 6-7 स्टँडर्डमध्ये सगळं पाहिलेलं आहे. जस्ट इथं रिव्हिजन आहे. आता याच्यातले कंडक्टर्स कोण? मटेरियल्स दॅट अलाउ अ करंट टू फ्लो थ्रू देम इझिली आर कॉल्ड कंडक्टर्स. कंडक्टर्स कशाला म्हणायचं? असं मटेरियल की ज्याच्यामधनं इलेक्ट्रिक करंट इझिली फ्लो होतो. मग कोण कोण? ऑल मेटल्स कन्सिडर्ड गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, बट सम मेटल्स कॉपर, ॲल्युमिनियम, गोल्ड, सिल्वर कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बेटर दॅन अदर्स. आता जी काही मेटल्स आपल्याकडे आहेत ह्या सगळ्या मेटल्समधनं इलेक्ट्रिसिटी ही कंडक्ट होत असते थोड्याफार प्रमाणात, पण त्यातल्या त्यात सगळ्यात बेटर कंडक्टर्स कोण कोण आहेत? तर कॉपर, ॲल्युमिनियम, गोल्ड, सिल्वर हे मेटल्स काय आहेत? इलेक्ट्रिसिटीची बेस्ट कंडक्टर किंवा बेटर दॅन अदर्स आपण म्हणू शकतो. म्हणजे इतर मेटल्सच्या कंपॅरिझनमध्ये ह्या मेटल्समधनं आपल्याला इझिली इलेक्ट्रिसिटी फ्लो होताना दिसते. इन्सुलेटर्स म्हणजे काय? मटेरियल्स दॅट डू नॉट अलाउ अ करंट टू फ्लो थ्रू देम आर कॉल्ड इन्सुलेटर्स ऑर रेझिस्टर्स. जे मटेरियल इलेक्ट्रिक करंट फ्लो होऊन देत नाहीत त्यांच्या थ्रू किंवा इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हायला रेझिस्ट करतात त्यांना म्हटलं जातं इन्सुलेटर्स किंवा रेझिस्टर्स. कोण कोण आहेत? वूड, ग्लास, रबर, प्लास्टिक ही सगळी काय आहेत? इन्सुलेटर्सची एक्झाम्पल आहेत. खाली पिक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवलंय. हे आपण सगळं शिकलेलो आहे. फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज ज्यावेळी आपण बघितलेल्या होत्या त्यावेळी ह्या प्रॉपर्टीज सुद्धा आपण स्टडी केलेल्या आहेत. इन्सुलेटर्स आर युज्ड टू प्रोटेक्ट अस फ्रॉम द डेंजरस ऑफ इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. इन्सुलेटर्स आपण कशासाठी वापरतो? तर इलेक्ट्रिसिटीचे जे डेंजर इफेक्ट्स आहेत म्हणजे शॉक बसणे, फायर किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या केव्हा होतात? जर आपण इलेक्ट्रिसिटीच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आलो तर. मग इन्सुलेटर्स आपल्याला काय करतात? इलेक्ट्रिसिटीने आपला डायरेक्ट कॉन्टॅक्ट येऊन देत नाहीत आणि ह्या डेंजरपासून आपल्याला प्रोटेक्ट करत असतात. द प्लॅस्टिक कोटिंग्स ऑन वायर्स इज अन इन्सुलेटिंग मटेरियल. तुम्ही घरातल्या वायर्स बघितले असतील किंवा तिथे एक पिनचं चित्र दाखवलेलं आहे बघा. घरातल्या आपल्या ज्या पिन्स असतात, आपण ज्या अप्लायन्स ज्यावेळी आपण कनेक्ट करतो MSCBच्या सप्लायला, त्यावेळी ती पिन आपण त्या पोर्टमध्ये लावत असतो. ही पिनची जर बॉडी तुम्ही बघितली तर ही मेटलची कधीच नसते. इट इज ऑलवेज मेड अप ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल लाईक रबर ऑर प्लास्टिक. इथं तुम्हाला दोन्ही दाखवलेले बघा. शेजारी वायरचं पण पिक्चर दाखवलेलं आहे, त्याच्यावरचं इन्सुलेटिंग प्लास्टिकचं दिसतंय आणि त्याच्या शेजारी एका पिनचं बॅक साईड दाखवलेली आहे ज्याच्यामध्ये वायर पण कोटेड दिसत आहेत. त्या जो मेन जो प्लग आहे त्याचं सुद्धा वरचं कव्हर जे आहे हे सुद्धा प्लॅस्टिकचंच बनवलेलं आहे. आता हे झालं इन्सुलेटर्स आणि कंडक्टर्स बद्दल. आता पुढचा पार्ट काय आहे? इव्हॅल्युएटिंग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन वॉटर अँड थ्रू अदर लिक्विड. मेटल्समधनं आपण बघितलं थोड्याफार कमी जास्त प्रमाणात इलेक्ट्रिसिटी ही फ्लो होतच असते. मग आता वॉटर किंवा इतर लिक्विड्सबद्दल काय आहे इलेक्ट्रिकल, म्हणजे त्यांचं बिहेवियर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीच्या बाबतीत कसं असतं? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज द ॲबिलिटी ऑफ अ सबस्टन्स टू अलाउ फ्री पॅसेज ऑफ अन इलेक्ट्रिक करंट. आता इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आपण कशाला म्हणतो? की ज्या सबस्टन्सेसमधनं इलेक्ट्रॉन्सचा फ्री पॅसेज किंवा इलेक्ट्रिक करंट फ्रीली मूव्ह होऊ शकतो त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. अ सबस्टन्स मे हॅव गुड कंडक्टिव्हिटी वेदर इट इज अ सॉलिड ऑर अ लिक्विड. एखादा सबस्टन्स जर तुम्ही बघितला मग तो सॉलिड असेल किंवा लिक्विड असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कंडक्टिव्हिटी ही चांगल्या प्रकारे दिसून येऊ शकते. बघा खाली ते शेजारी जे पिक्चर दाखवलंय त्याच्यातनं तो इलेक्ट्रॉन्सचा फ्लो तुम्हाला किंवा जे चार्ज पार्टिकल्स आहेत त्यांचा फ्लो तुम्हाला दाखवलेला आहे. असा जो फ्री फ्लो तुम्हाला ज्या मटेरियलमध्ये मिळतो किंवा ज्या सबस्टन्सेसमध्ये मिळतो ते आर कॉल्ड गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. नॉट ओनली सॉलिड्स बट सम लिक्विड्स टू कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. आता असं काही नाहीये की फक्त सॉलिड्समधनं किंवा मेटल्समधनंच इलेक्ट्रिसिटी पास होते, पण काही लिक्विड सुद्धा असे आहेत की ज्याच्यातनं आपल्याला इलेक्ट्रिसिटी पास होताना किंवा कंडक्ट होताना दिसते. लिक्विड सबस्टन्सेस दॅट अलाउ इलेक्ट्रिक करंट्स टू पास थ्रू देम आर कॉल्ड इलेक्ट्रोलाइट्स. बघा मेटल्सच्या किंवा सॉलिड्सच्या बाबतीत आपण दोन शब्द वापरले होते, कंडक्टर आणि इन्सुलेटर. लिक्विडच्या बाबतीत मात्र आपण हे दोन वर्ड्स वापरू शकत नाही. तर जी लिक्विड आपल्या थ्रू इलेक्ट्रिक करंट अलाउ करतात किंवा पास होऊन देतात त्यांना आपण म्हणतो इलेक्ट्रोलाइट्स. लक्षात आलं? खाली पिक्चर पण दाखवलेले बघा की पहिल्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय की ब्ल्यू कलरचं सोल्युशन त्या बिकरमध्ये आहे, सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. त्याच्यात इलेक्ट्रोड टाकलेले आहेत आणि पॉवर सप्लाय त्याला दिलेला आहे. तर त्याच्यावेळी लाईट ग्लो होतो, म्हणजेच काय
त्या सोल्युशनमधनं तिथनं इलेक्ट्रिक करंट पास होतोय आणि ते सर्किट तो पूर्ण करतोय. दुसरा भाग याच्यातला कुठला? लिक्विड सबस्टन्सेस विच आर इनकेपेबल ऑफ कंडक्टिंग इलेक्ट्रिसिटी आर कॉल्ड नॉन इलेक्ट्रोलाइट्स. आता काही लिक्विड आहेत ते इलेक्ट्रिक करंट पास होऊन देतात, त्यांना इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो. काही लिक्विड्स आहेत ते केपेबल नाही आहेत त्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी पास होऊन देण्यासाठी, ते आपल्यातनं इलेक्ट्रिसिटी पास होऊन देत नाहीत किंवा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत, त्यांना आपण म्हणतो नॉन इलेक्ट्रोलाइट्स. त्याच्या शेजारच्याच पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा, परत तेच बिकर आहे, त्याच्यामध्ये सोल्युशन घेतलेलं आहे, 2 इलेक्ट्रोड्स लावलेले आहेत आणि पॉवर सप्लाय दिला आहे, पण तो बल्ब जो आहे तो ग्लो झालेला नाहीये. ह्याचा अर्थ काय? ते जे खाली लिक्विड आहे त्या लिक्विडमधनं इलेक्ट्रिक करंट पास होत नाहीये, इलेक्ट्रिक सर्किट कंप्लीट होत नाहीये. मग असे जे लिक्विड्स आहेत जे आपल्या थ्रू इलेक्ट्रिक करंट पास होऊन देत नाहीत त्यांना म्हटलं जातं नॉन इलेक्ट्रोलाइट्स. आता बघूया आपण मेन म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट वॉटरमधनं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचं काय होतं. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ अ वॉटर. प्युअर वॉटर इज नॉट अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. प्युअर वॉटर जर घेतलं, प्युअर म्हणजे काय? ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कुठलीही इम्प्युरिटी नाही, म्हणजे ज्याला आपण डिस्टिल्ड वॉटर म्हणू शकतो. डिस्टिल्ड वॉटर जर तुम्ही घेतलं तर त्याच्यातनं तुम्हाला करंट पास होताना दिसत नाही. इट इज नॉट अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. Water in homes and in lakes, wells, ponds is not pure water but contains dissolved salts. आता नेचरमध्ये जे आपल्याला पाणी मिळतं, लेक्समधलं असेल, पॉन्ड्समधलं असेल, वेल्समधलं असेल, तुमच्या घरामध्ये टॅपला येणारं पाणी असेल, हे पाणी हे प्युअर नसतं, कारण त्याच्यामध्ये काही प्रमाणात, थोड्याफार प्रमाणामध्ये तरी का होईना, काही सॉल्ट्स हे डिझॉल्व्ह झालेले असतात. वॉटर दॅट कंटेन्स डिझॉल्व्ड सॉल्ट्स कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी. आणि ज्या वॉटरमध्ये सॉल्ट्स डिझॉल्व्ह झालेले असतात ते वॉटर मात्र इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतं. बघा खाली पिक्चर तुम्हाला दिसतंय शेजारी, तिथे एका बिकरमध्ये डिस्टिल्ड वॉटर घेतलंय, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोड टाकलेले आहेत पण तो बल्ब ग्लो झालेला नाहीये. दुसऱ्या पार्टमध्ये काय आहे ते सोल्युशन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही सॉल्ट्स मिक्स केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मात्र तो बल्ब ग्लो झालेला दिसतो. ह्याचा अर्थ काय? डिस्टिल्ड वॉटरमधनं इलेक्ट्रिक करंट पास होत नाही, पण तेच जर त्या वॉटरमध्ये काही सॉल्ट्स डिझॉल्व्ह झालेले असतील कमी जास्त प्रमाणात तर त्याच्यातनं मात्र इलेक्ट्रिसिटी ही पास होते. टचिंग अ स्विच or a electrical appliance with wet hands could result in flow of electric current through the body. आता बघा, आपण नेहमीच्या बोलण्यात ऐकतो की ओल्या हाताने किंवा जर वेट हँड्स असतील, पाणी जर असेल तर तिथे इलेक्ट्रिसिटीला तुम्ही टच करू नका. का? कारण वेट हँड असेल, पाण्याने जर आपले हात ओले झालेले असतील आणि त्यावेळी जर तुम्ही इलेक्ट्रिकल अप्लायन्सला एखाद्या फ्लोईंग करंटला जर टच केलं तर तुमच्या बॉडीतनं तो करंट त्या वॉटरमधनं पास होतो. Hence, while handling electrical appliances, our hands and feet are not wet so that electric current does not pass and we don't get an electric shock. ह्याच्यासाठीच काळजी घ्यावी लागते की जर तुम्ही एखादे इलेक्ट्रिकल अप्लायन्स हँडल करत असाल तर तुमचे हात आणि तुमचे पाय हे ओले नसले पाहिजेत, पाण्यामध्ये भिजलेले नसले पाहिजेत, की जेणेकरून तुमच्या बॉडीतनं तो इलेक्ट्रिक करंट पास होणार नाही आणि तुम्हाला शॉक बसणार नाही. ही बेसिक आपल्याला रिक्वायरमेंट असते ज्यावेळी तुम्ही इलेक्ट्रिक अप्लायन्स एखादं हँडल करत असता. म्हणून हात ओला असताना स्विच ऑन ऑफ करणं किंवा एखाद्या इलेक्ट्रिकल अप्लायन्सला टच करणं हे आपण अवॉइड केलं पाहिजे. कशासाठी? टू प्रोटेक्ट आवर सेल्फ फ्रॉम गेटिंग अन इलेक्ट्रिक शॉक. आता इथं काही तुम्हाला इलेक्ट्रोलाइट्सची एक्झाम्पल्स इथं दाखवलेले आहेत. बघा, एका साईडला इलेक्ट्रोलाइटची एक्झाम्पल म्हणजे ज्याच्यातनं इलेक्ट्रिक करंट पास होतो अशी एक्झाम्पल्स आहेत, दुसऱ्या बाजूला नॉन इलेक्ट्रोलाइटची एक्झाम्पल्स आहेत. इलेक्ट्रोलाइट्स कुठले कुठले? टॅप वॉटर, कारण त्याच्यामध्ये सॉल्ट डिझॉल्व्ह असतात. त्याच्यानंतर कॉमन सॉल्ट और टेबल सॉल्ट सोल्युशन, आपलं जे सॉल्ट असतं त्याचं सोल्युशन, नायट्रिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड, विनेगर, लेमन ज्यूस, हे सगळे काय आहेत? इलेक्ट्रोलाइट्स आहेत, म्हणजे त्याच्यातनं इलेक्ट्रिक करंट फ्लो होऊ शकतो. नॉन इलेक्ट्रोलाइट्स कुठले कुठले आहेत? डिस्टिल वॉटर आहे, ग्लुकोज आहे, केरोसिन आहे, बेन्झीन, युरिया, कार्बन डायऑक्साईड, हे सगळे काय आहेत? नॉन इलेक्ट्रोलाइट्स आहेत. ह्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी पास होत नाही. म्हणजे आता इथं आपण 2 पार्ट बघितले की पहिला पार्ट बघितला तो सॉलिड्सच्या बाबतीत कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स, आणि लिक्विडच्या बाबतीत आपण बघितलं इलेक्ट्रोलाइट्स आणि नॉन इलेक्ट्रोलाइट्स. ह्याच्यातले डिफरन्सेस मेजर लक्षात ठेवा मुलांनो, कारण ह्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. आता पुढचा पार्ट आपण बघूया, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ अदर लिक्विड्स. आता वॉटरच्या बाबतीत आपण बघितलं की प्युअर वॉटरमधनं पास होत नाही, इम्प्युअर वॉटरमधनं पास होते. इतर लिक्विडच्या बाबतीत आपल्याला काय दिसून येतं ते बघूया. देअर आर सेव्हरल अदर लिक्विड्स दॅट कॅन ऑल्सो कंडक्ट इलेक्ट्रिसिटी.
इतरही काही लिक्विड्स आहेत की ज्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी ही कंडक्ट होऊ शकते किंवा फ्लो होऊ शकते. सेव्हरल ॲसिड्स अँड बेसेस व्हेन डिझॉल्व्ड इन वॉटर बिकम गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. बरीचशी ॲसिड्स आणि बेसेस ज्यावेळी वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात त्यावेळी तुम्हालाही माहिती आहे काय होतं, आपण बघितलेलं आहे हे. ज्यावेळी आपण ॲसिड किंवा बेस पाण्यामध्ये मिक्स करतो त्यावेळी त्यांचं डिसोसिएशन होतं, त्यांचे आयन्स फ्री होतात आणि हे जे आयन्स असतात ह्याच्यामुळं त्या सोल्युशनमधनं इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊ शकते. म्हणजे हे ज्यावेळी पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात त्यावेळी दे बिकम गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता आपण एक ॲक्टिव्हिटी बघणार आहोत टू डेमॉन्स्ट्रेट कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी इन लिक्विड्स. वेगवेगळ्या लिक्विड्सचे सॅम्पल्स घेऊन त्याच्यातनं आपण इलेक्ट्रिसिटी फ्लो होते का नाही हे डेमॉन्स्ट्रेशन आपण बघणार आहोत. मटेरियल रिक्वायरमेंट काय आहेत? 2 बीकर्स, बल्ब, स्विच, 6 volt or 9 volt battery, connecting wires, 100 ml of distilled water and a sample of different liquids as lemon juice, salt solution, dilute hydrochloric acid, kerosene. हे सगळं मटेरियल घ्यायचं आहे आणि खाली जी फिगर दिसते तुम्हाला त्याप्रमाणे त्याची अरेंजमेंट करायची आहे. प्रोसिजर: कनेक्ट वायर, बल्ब, बॅटरी अँड स्विच टू फॉर्म अ सर्किट. तुम्हाला माहिती आहे सर्किट कसं जोडायचं. बॅटरी, बल्ब, वायर, स्विच ह्यांनी ते सर्किट जोडून घ्यायचं. Fill the first beaker with distilled water and dip 2 ends of the wires A and B in it for a few seconds. डिस्टिल्ड वॉटर घ्यायचं बीकरमध्ये आणि जे फ्री एंड्स आहेत वायरचे, एक पॉझिटिव्ह साईडने आलेली आहे, एक निगेटिव्ह साईडने आलेली आहे, हे दोन्ही एंड काय करायचे आहेत त्या डिस्टिल्ड वॉटरच्या बीकरमध्ये डिप करायचे आहेत. नोट डाऊन युअर ऑब्झर्वेशन आणि पाहायचं काय की बल्ब ऑन होतोय का नाही. नाव टेक द अदर सॅम्पल्स 1 by 1 इन अदर बीकर्स अँड रिपीट द प्रोसिजर फॉर ईच सॅम्पल. आणि मग जी बाकीची लिक्विड सॅम्पल्स आपल्याला दिलेली आहेत ते प्रत्येक सॅम्पल बीकरमध्ये घ्यायचं, त्याच्यात ते 2 वायर्सची एंड्स त्याच्यात डीप करायचे आणि चेक करायचं की बल्ब ऑन होतोय का नाही आणि तुमचे ऑब्झर्वेशन्स नोट डाऊन करायचं. काय दिसतं आपल्याला बघा इथं ऑब्झर्वेशनमध्ये तुम्हाला शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. H2O म्हणजे प्युअर वॉटरमध्ये त्यांनी ज्यावेळी त्या वायरचे एंड्स बुडवलेत त्यावेळी तो बल्ब ग्लो झालेला नाही आहे, पण ज्यामध्ये NaCl म्हणजे सॉल्ट सोल्युशन आहे त्याच्यामध्ये मात्र तो बल्ब ग्लो झालेला तुम्हाला दिसतो. अशा प्रकारे रिडिंग घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की डिस्टिल वॉटरमध्ये बल्ब ग्लो होत नाही, लेमन ज्यूसमध्ये ग्लो होतो, सॉल्ट सोल्युशनमध्ये ग्लो होतो, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये सुद्धा तो ग्लो होतो, केरोसिनमध्ये ग्लो होत नाही आणि ग्लुकोज सोल्युशनमध्ये ग्लो होतो. मग याच्यावरनं कन्क्ल्युजन काय की प्युअर डिस्टिल्ड वॉटर अँड केरोसिन आर पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हेन्स द बल्ब डिड नॉट ग्लो. म्हणजे प्युअर डिस्टिल्ड वॉटर मग असे आपण पाहिलं तसं आणि केरोसिन हे पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि त्यामुळं त्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी फ्लो झाली नाही आणि ते बल्ब काय झाले नाहीत, ग्लो झाले नाहीत. ह्या प्रकारे तुम्ही इतरही काही जी सोल्युशन्स आहेत किंवा इतर लिक्विडसुद्धा तुम्ही टेस्ट करू शकता. फक्त एकच काळजी घ्यायची, हे एक्सपेरिमेंट करत असताना कोणाच्या तरी ॲडल्ट पर्सनच्या सुपरविजन खाली करायचे, नाहीतर इथं इलेक्ट्रिक शॉकचा हॅझार्ड असू शकतो. आता ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की काही सोल्युशन्स किंवा काही लिक्विड्स आहेत ती इलेक्ट्रिसिटी फ्लो करतात, काही करत नाहीत. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ वॉटर ड्यू टू इम्प्युरिटीज इन इट. आता तुम्ही बघितलं की इम्प्युअर वॉटरमधनं इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. मग ही इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कशी असते इम्प्युअर वॉटरमधली ते आपण थोडंसं बघूया. Distilled water does not conduct electricity, but tap water is a good conductor of electricity because dissolved salts in tap water increases its conductivity. प्युअर वॉटरमध्ये डिझॉल्व्ड सॉल्ट्स नाही आहेत त्यामुळे त्याच्यात इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊ शकत नाही. टॅप वॉटरमधनं मात्र का होते? कारण टॅप वॉटरमध्ये काही जे डिझॉल्व्ड सॉल्ट्स असतात ती त्या वॉटरची कंडक्टिव्हिटी इन्क्रीज करत असतात. पुन्हा मागाचाच एक्सपेरिमेंट तिथं तुम्हाला दाखवलेला आहे बघा. डिस्टिल्ड वॉटरच्या बीकरमध्ये लाईट ग्लो झालेला नाही आहे, पण सोल्युशन म्हणजे ज्याच्यामध्ये इम्प्युरिटीज म्हणजे डिझॉल्व्ड सॉल्ट्स आहेत त्याच्यामध्ये मात्र तो बल्ब ग्लो झालेला तुम्हाला दिसून येईल. फॉर फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट चार्ज्ड पार्टिकल्स शुड मूव्ह फ्रीली. इलेक्ट्रिक करंट फ्लो होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची कंडिशन काय आहे तर हे जे चार्ज्ड पार्टिकल्स असतात, मेटल असेल किंवा सोल्युशन असेल, त्याच्यातले जे चार्ज पार्टिकल्स आहेत ते फ्रीली इकडे तिकडे मूव्ह होणं गरजेचं असतं, तरच इलेक्ट्रिक करंट हा फ्लो होताना तुम्हाला लक्षात येतो. दीज पार्टिकल्स आर ऑल्सो नोन ॲज चार्ज कॅरियर्स ॲज दे कॅरी चार्जेस. हे जे पार्टिकल्स आहेत ह्यांना काय म्हटलं जातं? चार्ज कॅरियर्स असं म्हटलं जातं. का? सिंपल, कारण ते कुठला ना कुठला तरी चार्ज आपल्याबरोबर कॅरी करत असतात, एकतर पॉझिटिव्ह असतात किंवा निगेटिव्ह असतात, त्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं? चार्ज कॅरियर्स असं सुद्धा म्हटलं जातं. खाली शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला ती कॉपर वायरचा क्रॉस सेक्शन दाखवलेला आहे बघा. त्यातले जे ब्ल्यू कलरचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत दे आर निगेटिव्हली चार्ज आणि दे फ्लो टुवर्ड्स
पॉझिटिव्ह चार्ज. लक्षात येतंय. त्यामुळं इलेक्ट्रिक करंट फ्लो होण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं तर चार्ज्ड पार्टिकल्स फ्रीली मूव्ह होणं हे गरजेचं असतं. इन मेटल्स इलेक्ट्रॉन्स आर द कॅरियर ऑफ चार्जेस. मेटल्समध्ये किंवा सॉलिड सबस्टन्सेसमध्ये हे चार्जेस कोण कॅरी करतं तर इलेक्ट्रॉन्स जे असतात ॲटमच्या आउटर ऑर्बिटमध्ये जे निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स असतात ते फ्लो होतात आणि दे कॅरी द चार्जेस. इन लिक्विड्स आयन्स आर द चार्ज्ड पार्टिकल्स. पण लिक्विड्समध्ये मात्र जे आयन्स आहेत म्हणजे आपण बघितलेलं आहे आयन्स म्हणजे काय पॉझिटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स किंवा निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स. ह्या आयन्समुळं काय होतं इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. म्हणजे हे आयन्स जे आहेत ते फ्लो होतात किंवा ते चार्ज कॅरी करतात आणि त्यामुळं लिक्विड्समधनं आपल्याला इलेक्ट्रिसिटी फ्लो होताना दिसते. तिथं दोन्ही पिक्चर तुम्हाला दाखवलेले आहेत बघा. एका ठिकाणी त्या फ्री आयन्स प्रेझेंट इन वॉटरचं सोल्युशन तुम्हाला दाखवलेलं आहे. दुसऱ्या बाजूला तो कॉपर कंडक्टरचा क्रॉस सेक्शन दाखवला आहे आणि त्या कंडक्टरमधनं फ्लो होणारे ब्ल्यू कलरचे इलेक्ट्रॉन्स पण दाखवलेले आहेत. लक्षात आलं इथपर्यंत. तर फ्रेंड्स इथं आपला केमिकल इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंटचा पार्ट 1 संपला. काय काय बघितलं ह्या पार्टमध्ये आपण. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नीड ऑफ इलेक्ट्रिसिटी, इम्पॉर्टन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी काय आहे ते आपण पाहिलं. त्याच्यानंतर कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स म्हणजे काय तेही आपण ह्याच्यामध्ये पाहिलं. त्याच्यानंतर आपण बघितलं की वॉटर आणि इतर लिक्विडमधनं इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी कशी असते किंवा त्यांचं काय बिहेवियर असतं ते आपण बघितलं. त्याच्यावरनं 2 टाईप आपण लिक्विडचे शिकलो, इलेक्ट्रोलाइट्स आणि नॉन इलेक्ट्रोलाइट. त्याच्यातनं ज्या लिक्विडमधनं इलेक्ट्रिसिटी पास होते दे आर इलेक्ट्रोलाइट्स आणि ज्या लिक्विडमधनं इलेक्ट्रिसिटी पास होत नाही दे आर नॉन इलेक्ट्रोलाइट. सिम्पल. प्युअर वॉटरचं आपण बिहेवियर बघितलं. प्युअर वॉटर इज नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. पण जर इम्प्युअर वॉटर असेल त्याच्यात सॉल्ट डिझॉल्व्ह झालेली असेल तर दॅट इज इलेक्ट्रोलाइट सोल्युशन म्हणजे त्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी पास होते. त्याच्यानंतर आपण बघितलं काही लिक्विड्समधनं इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रिसिटी कशी पास होते. त्याच्यासाठी आपण एक ॲक्टिव्हिटी बघितली, वेगवेगळी सोल्युशन्स घेतली आणि त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी चेक केली. आणि नंतर सगळ्यात शेवटी आपण बघितलं की मेटल्समध्ये आणि लिक्विड्समध्ये हे चार्ज्ड पार्टिकल्स कोणत्या प्रकारचे असतात. सो फ्रेंड्स हा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तो व्यवस्थित स्टडी करा. ह्याच्या स्लाइड्स व्यवस्थित स्टडी करा आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरचं वर्कशीट आणि क्विज सॉल्व करा. सो हिअर एंड्स द पार्ट 1 ऑफ केमिकल इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. थँक्यू.